हाय हॅलो नमस्कार. मी प्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे कुरमुऱ्याचे पोहे, ज्याला चुरमुरी सुसला असंही म्हणतात. तर चला आजची आपण रेसिपी बनवूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आधी दाखवते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे कढीपत्ता घेतला आहे, मोहरी, जिरी, हिरवी मिरची, कांदा, एक मीडियम साईजचा कांदा आहे, टोमॅटो, हळद आणि इथे फुटाण्याची जी डाळ असते ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं. इथे बघू शकता कुरमुरे मी आधी भिजायला घातले होते जरा, आणि भिजून ते छान असे सॉफ्ट झाले की मी त्याचं पाणी निथळून काढलेलं आहे. ते कुरमुरे आहेत. चला आपण रेसिपीला बनवायला चालू करूया. कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आपण त्याचं तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालं आहे. आपण त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये जिरे घालूया, कढीपत्ता छान तडतडला. मग आपण मिरची घातली याच्यामध्ये, हिरवी मिरची घातली. कांदा घालून घेऊया. कांदा छान गुलाबी रंग येऊपर्यंत आपण परतूया. इथे आपला कांदा पण परतून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हलका गुलाबी कलर आलेला आहे. टोमॅटो घालूया आपण याच्यामध्ये. टोमॅटो परतून घेऊया. टोमॅटो घेऊन छान एक अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद घालणार आहोत. हळद घातली मी इथे अर्धा छोटा चमचा. परतून घेऊया छान. नंतर ही फुटाण्याची डाळ होती ती मी घालते याच्यामध्ये. परतून घेऊया मस्तपैकी आपल्याला. इथे मी दूध घेतलं आहे. दूध मी याच्यामध्ये घातलं आहे. दूध ऑप्शनल आहे. छान क्रीमी टेक्स्चर येतं दूध घातल्यामुळे, त्यामुळे मी यात दूध टाकलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे दूध. चवीपुरतं मीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता मीठ घालून घेऊया. त्यानंतर भिजवलेले जे कुरमुरे आहेत आपण ते टाकूया याच्यामध्ये. छान मिक्स करून घेऊया. छानपैकी परतून घेऊया आपण हे पोहे. इथे बघा छान परतून घेतलेले आहेत मी, मिक्स करूनही घेतलेले आहेत छानपैकी. छान अप्रतिम लागतात हे चवीला. काहीतरी हटके असा नाश्ता आहे हा. बनवून आहे आपले कुरमुऱ्यांचे पोहे किंवा चुरमुरी सुसला. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.